श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त। जय जय स्वामी समर्थ, जय गुरुदेव दत्त। आपण सगळे स्वामी भक्त या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत। भक्तांनो, आज आपण पाहणार आहे दत्त जन्माची कथा। चला तर मग सुरू करूया दत्त जन्माची कथा। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो। श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे। चला तर मग जाणून घेऊया दत्ताची जन्मकथा। अत्रि मुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती। ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करत असे। तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे। वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपाशीपोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही। तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई, एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता। पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर, त्यामुळेच तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले। साध्वी आणि पतिव्रता म्हणून सर्वतोमुखी झाले। ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली। त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली। तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला। ही अनुसया यत्किंचित मानव व आपण देवी, तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही, तेव्हा तिचे हे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला। आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला। त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो, अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांचे रूप घेतले। शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपकरणे व यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अंत्री मुनींच्या आश्रमात आले। भर दुपारची वेळ होती। अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले, त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले। त्यांना पाटावर बसून जेवण वाढले, पण तिला अतिथी म्हणाले, आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे। हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी सामान्य साधू नाहीत, तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावेत। यास जर विनमुख पाठवले तर माझ्या सत्वाची हानी होईल। माझे मन निर्मळ आहे, शिवाय शिवाय माझ्या पतीची तपश्चर्या व सामर्थ्य माझ्या पाठीमागे आहे, असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली। त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते। त्यास ही सारी कथा निवेदन केली। तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छाभोजन दे। तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हातात घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली। हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काय, त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले। तेव्हा अनुसयेने त्यांना तात्काळ उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली व ती बालके रडू लागली। तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करवले। त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपवले। स्वर्गलोकात तिन्ही देवस्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या। तेव्हा नारद मुनी अंत्री मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व सर्व घटना सांगितली। त्या चिंताग्रस्त झाल्या। त्या तिघीही अनुसयेकडे गेल्या। तिची त्यांनी करुणा भागून झालेली सारी कथा निवेदन केली व
अनुसयेची क्षमा मागितली. अनुसयेस दया देऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अंतरी मुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांच्यावर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली. त्या बालकावर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आली. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसये, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग. तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान झाले. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला. 3 क्षीरे 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे हे बालक पाहून सती अनुसयाला अत्यानंद झाला. पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होय. तेव्हापासून आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो. त्यालाच आपण दत्त जयंती असेही म्हणतो. भक्त हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त.